स्वतःच्या जमिनी आहेत त्या जमिनी अजिबात विकू नका, ठेवा लास्टपर्यंत, तुम्हाला उपयोग येईल. जमिनी विकायच्या नसतात, ह्या राखायच्या आहेत असं कोणतरी म्हटलेलं आहे, ते मीच म्हटलेलं आहे. असं म्हणतात हे झाड पिंपळाचं लाखो वर्ष जुनं आहे. जरा ज्यादा नाही हो गया. तर मित्रांनो, नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे आपला. आज आपण करणार आहोत रायडिंग, जाणार आहोत भुवनेश्वर मंदिर एक्सप्लोअर करायला. आणि कोणासोबत? आपल्या मोठ्या भावासोबत. आपल्या मोठ्या भावासोबत. चल बस आता. यस. आईच्या गावात लागले निघताना लागले सारखे. मजा येते खूप. आता आपण आमचा गाव सोडलेला आहे, बघू शकता व्ह्यू. प्रत्येक गावात असतो आपण बोलत जाणार आहोत आपण. आशुरे गाव. MGV आमची शाळा. बोल बस, बोल भिडू बोल. स्पीड ब्रेकर आलं की आपला आवाज चांगला येत असेल, कारण की गाडीचा आवाज कमी होतो त्याला. लवकरच पोचणार आहोत आपण मंदिराजवळ, तर जाऊ नका कुठे, इथेच राहा. आज गाडी आपली हसते कारण की राईडला चाललेली आहे. कॅमेरा अँगल सेट करायसाठी थांबलोय. भरपूर वेळा कॅमेरा अँगल सेट. ऍक्च्युली तो टाइम आता आलेली आहे. दोन वेळा कॅमेरा चेक करावा, कारण की व्हिडिओ एकदा फ्रेश झाला की नाही चेक करण्यासाठी. आजचा ब्लॉग आहे कॅमेरा पण नवीन गोप्रो घेतला आहे, तो गोप्रोची क्वालिटी चेक सगळं चेक करण्यासाठी घेतला आहे. चालू आहे ब्लॉगिंग चालू आहे. So let's go. Let's go. Yes. पोचलेलो आहोत. जास्त लांब नाही आहे, 4-5 गावं सोडूनच आमचं हे देवस्थान आहे, भुवनेश्वर मंदिर. आता आपण नारंगी या गावातून एंट्री करत आहोत. तर जाऊया मंदिराकडे. कृपया पादत्राणे बाहेर काढावे असे म्हणतो. हे दुर्दैवी अवस्था आहे नद्यांची आमच्याकडे. तर अशा तऱ्हेने आपण पोचलेलो आहोत
मंदिराकडे. हे आहे गणेश्वराचे मंदिर, प्रसिद्ध देवस्थान. तळ्याची अवस्था आहे तशीच आहे. यो फायनली पोचलोय. माईक असा काढावा लागतो पहिला. माईक काढावा लागतो पहिला. Oh my God. तर हे आहे मंदिर. आपण जाऊया मंदिरात. मस्त पुरातन काळातील तुळसाई. लेट्स गो. डॉगेश भाई. कैसा लग रहा है तेरे को बहुत दिनों के बाद यहाँ पे आके? मज्जा मार. एवढी मोठी मंदिर आहे. दर्शन घेऊन झालेलं आहे. फुल पॉझिटिव्ह, फुल पॉवर. मोठं तलाव आहे ते. खूप मोठं देवस्थान आहे आणि खूप पुरातन आहे. माहीत नाही किती जुनं आहे, पण खूप जुनं आहे. आता आपण मंदिराच्या मागे जाऊया. मागे पण एक मोठं मंदिर आहे. श्री गुरु दत्तांचं मंदिर आहे. मंदिरं बघू शकता इथे. एवढी सुंदर मंदिर आहेत. एवढी जुनी जुनी मंदिर आहेत नाही, खूप जुनी आहेत. ह्या मंदिरातलं वातावरण जे आहे ना, एकदम खूप तेच फुल एनर्जेटिक आहे. फुल एनर्जेटिक आहे. फुल पॉवर इन द सेन्स पॉझिटिव्हिटी भरपूर आहे. आणि देव पण अशा ठिकाणी येऊन बसलेत ना,
इथे माणसाला मेहनत केल्याशिवाय पर्याय नाही आहे. आपण आता पॉडकास्ट चालू करणार आहोत. ज्या क्षेत्रात जाणं त्या क्षेत्रात जाऊन बसूनच आपण पॉडकास्ट चालू. आपल्यासमोर आहेत विपुल म्हात्रे, एकदम ज्ञानी पुरुष आहेत. त्यांना या क्षेत्राबद्दल सर्व काही माहिती आहे. आणि मी दुसऱ्या साईडला मी आहे, जो मी यांना प्रश्न विचारणार आहे अबाउट भुवनेश्वर क्षेत्राबद्दल. ॲक्च्युली बघायला गेलं तर हे मंदिर जे आहे ना, पुरातन काळाचं बोललंच तरी काही प्रॉब्लेम नाही आहे, कारण की भरपूर जुनं मंदिर आहे. हो. आपण आता मी तरी लहानपणी होतो यात्रेला तर यायचो. मग तुझं आता वय किती? 34. आय एम 35. मग ते 35 इयर्सच्या आपण अगोदर आपल्या आई मी वडील इथे आपले आजोबा आलो लोक. तो, मी इथे कधी आले असेल माहिती आहे, लास्ट मी काहीतरी जवळजवळ 17-18 वर्षाचा असेल त्यावेळेला. ओके. लास्ट आपले आजोबा, आई आजोबा त्यांच्यासोबतची लास्ट यात्रा इथेच होती. त्याच्यानंतर आज फर्स्ट टाईम आफ्टर लॉंग टाईम ॲक्च्युली इकडे आलो. आणि पहिले इकडे आजूबाजूला काहीच नव्हतं, हे घरं वगैरे काहीच नव्हती. आत्ता सगळी गेल्या 4 ते 5 वर्षामध्ये घरं झालेली ती. इव्हन हे पण घर नव्हतं इथे. का ते हे मंदिर एवढं शांत ठिकाण होतं, म्हणजे इथे आजूबाजूला काहीच घरं नव्हती. आता बघाल तर मला कारणं पण तशीच आहेत. लोकांनी जमीन विकायच्या नावावरती सगळ्या गोष्टी चालू केल्या तिकडे. आणि जर कोणी व्हिडिओ बघत असेल तर प्लीज स्वतःच्या जमिनी आहेत त्या जमिनी अजिबात विकू नका. ठेवा लास्टपर्यंत, तुम्हाला उपयोग येईल. जमिनी विकायच्या नसतात, ह्या राखायच्या आहेत असं कोणतरी म्हटलेलं आहे. ते मीच म्हटलेलं आहे. असं म्हणतात हे झाड पिंपळाचं लाखो वर्ष जुनं आहे. जरा ज्यादा नाही हो गया. भगवान जी के दर्शन वगैरे सब दर्शन झाले आज मस्त रविवार. आपण आता यातले थोडे मासे बघूया. त्या तळात मस्त मासे आहेत. दिसतात काय माहीत नाही, पण आहेत. वो वॉट अ स्नेक. पळाला आहे स्नेक. साप लोक आपल्याला घाबरतात का माहीत नाही, पण घाबरतात. लेट्स गो. आपण आता डॅम कवर करूया. जाऊया डॅमवर. आपण आता धरणावर जाऊया, धरण धरायला. आणि आपण आले आहोत डॅमवर. एवढा मोठा डॅम आहे. इथून अख्ख्या अलिबागला पाणी पुरतं. हे नाही ते धंदा करायला बाई इकडे येतात. हे कोण असतील नाही, कोणाचे असेल त्यांनी त्यांच्या घाला. मस्त असं वातावरण आहे, कोणीच नाही इकडे. एकदम प्रसन्न हो जाता है. संडे एकदम दिखा दो मैं. सुखात चाललेला आहे. फुल ऑफ शांतता. अशी शांतता कुठेच नाही. वा. मी दिसत नाही, पण मला तुमचा आवाज येत असेल. तुम्हाला वाटलं असेल मी हागायला बसले, पण नाही. शांतता एक्सपिरियन्स करतोय, शांतता अनुभवतोय मी. तरी बनवलेली आहे टाकी. कचरा बाहेर टाकलेला, पण तरी काय लिहिलं, सांडपाणी व घन कचऱ्याचे व्यवस्थापन. ह्यांच्या बापाने सिमेंटच्या टाक्या बांधलेल्या कचऱ्यासाठी. हा, कचरा सोडून दारूच्या बाटल्या जाम आहेत. बियर लोक जास्तच मजा करायला येतात. चला तर आपल्या रायडरसोबत निघूया परतीची रस्ता. अँगल घ्यायची असेल तर माझ्याकडनं शिका.
360. नाही ओके चिल मारो पुढं काय काय पुढं आहे कुठं काय अरे बोला मिल्क कार मिल्क कारला जिंकून येऊ नका कामं करून सगळी करतात ना. फायनली पोचलेलो आहोत आपण आपल्या घरादारा गावात. लेट्स शू मजा आली राईड करून, म्हणजे तुफानी राईड झाली. सुखरूप पोचलेलो आहोत. तुझं काय रे, काय तुझं काय ब्लॉग एंड कर चल. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बोल बोल भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. हां बरोबर बोलला. तर भेटूया, समजलं असेल. हो 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 काय 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 बेटवा काय मारून आलाच. मजा आली. भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. आणि हो या भाईला पण सबस्क्राईब करायला विसरू नका. ह्याचे मोठं ब्लॉग येतात. काय चॅनलचं नाव I07 Born. I07 Born या चॅनलला सबस्क्राईब करा. नक्क मारली साले बघ. आता राग आला. लेट्स गो. बाय बाय.